नमस्कार, मी मनीषा. आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आठवडाभर टिकणारं असं वाटणाची रेसिपी. तर चला बघूयात. त्यासाठी घेतलेले आहेत मी इथे 3 मोठ्या आकाराचे कांदे, त्याचबरोबर 1 वाटी नारळ किसून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 2 लसणाच्या मोठ्या गाठी घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे. तर सर्वात प्रथम आपण खोबरं आहे ते खोबरं व्यवस्थितपणे भाजून घेऊयात. तेलाचा वापर न करता खोबरं भाजून घ्यायचं आहे. ते खोबरं आपण भाजून घेतल्याच्यानंतर एका ताटात वेगळं काढूयात. त्याच तव्यावर आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे कांदा. कांदा देखील असाच सोनेरी कलरवर परतवायचा आहे. त्यानंतर आलं आणि लसूण हे देखील व्यवस्थितपणे थोडंसं भाजून घ्यायचं आणि भाजल्याच्या नंतर काढून घ्यायचं. त्याचबरोबर तिथे थोड्याशा आपण कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत, त्या देखील आपण थोड्याशा परतवून घ्यायच्या आणि हे सगळे जिन्नस भाजून मी एका ताटात असे काढून घेतलेले आहेत. आता काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि पाणी न घालता हे सगळे जिन्नस आपल्याला वाटून घ्यायचे. पाण्याचा वापर करायचा नाही, थोडासा वेळ लागतो, पण वाटण व्यवस्थितपणे वाटल्या पाहिजे. आता हे बघा, अशा प्रकारे एक डबा घ्यायचा आणि त्यात स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. जसं लागेल तसं काढायचं आणि भाजी बनवायची. तर ही रेसिपी